कलमनुरी में 27 जनवरी को वकील संघ के अध्यक्ष पद के लिए चुनाव हुआ। इस चुनाव में लगातार तीसरी बार एडवोकेट तातेराव देशमुख ने जीत हासिल की और एक बार फिर वे अध्यक्ष बने। कलमनुरी वकील संघ के अध्यक्ष पद के लिए चुनाव सोमवार 27 जनवरी को संपन्न हुआ, जिसमें चुनाव अधिकारी एडवोकेट मोहम्मद इकबाल की निगरानी में यह प्रक्रिया पूर्ण हुई। एडवोकेट तातेराव देशमुख ने लगातार तीसरी बार अध्यक्ष पद पर जीत दर्ज की और इस जीत के साथ ही उन्होंने हैट्रिक लगाई। नवनिर्वाचित अध्यक्ष एडवोकेट तातेराव देशमुख का कलमनुरी वकील संघ की ओर से गुलदस्ता देकर सत्कार किया गया। इस अवसर पर कई प्रमुख वकील मौजूद थे, जिनमें एडवोकेट अशरफी, एडवोकेट पाटिल, एडवोकेट अजहरुद्दीन कादरी, एडवोकेट इलियास अहमद, एडवोकेट मनोज देशमुख, एडवोकेट मुदरिस अशरफी, एडवोकेट जाधव और एडवोकेट शकील शेख इत्यादि शामिल थे। महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल लगत आपला कळमनुरी वकील संघ 2025 येथे निवडणुकी आयोजित केल्या होत्या। त्या निवडणुकीमध्ये एकूण 3 उमेदवार उभे होते। याच्यामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट मोहम्मद इकबाल साहेब यांनी संविधानिक व लोकशाही पद्धतीने निवडणूक कार्यक्रम आयोजित केला होता। त्यानंतर सदर हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मला भरघोस मतांनी विजय झाल्यामुळे प्रमाणपत्र देऊन विजयी घोषित केले। आणि माझ्या सदर वकील संघासाठी मी आतापर्यंत मागील 2 वर्षापासून त्यांनी मला अध्यक्ष या कार्यक्रमामध्ये सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची बरेच वेळेस वकील संघाच्या सदस्यासाठी हक्कासाठी मी लढा दिला व बरेच काही असे कामं केलेले आहेत। आणि यापुढेही वकिलांच्या सदस्यासाठी जिथे कुठे वकिलावर अन्याय होईल, शासकीय कार्यालयात असो, पोलीस स्टेशनला असो, त्यांच्यासोबत मी खंबीरपणे उभे राहील व तसेच संरक्षण कायदा वकिलांसाठी लवकरात लवकर अंमलबजावणी हो यासाठी मी पाठपुरावा करेल। तसेच यानंतर वकील संघ न्यायालयामध्ये क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करेल। तसंच नवीन इमारतीसाठी पण शासन दरबारी जाऊन पाठपुरावा करेल। त्यानंतर मी माझे सिनियर वकील बांधव व सदस्य कळमनुरी वकील संघाचे मी मनापासून खूप माझ्या विश्वास ठेवला। मी त्यांचे खूप आभार व्यक्त करून मी त्यांचा ऋणी आहे आणि त्यांच्या अमूल्य मताला मी जागृत राहून मी माझे सेवा करेल।